माझं नाव दिलीप विष्णू पाटील. मला सायकलीची आवश्यकता पाहिजे. आणि कसली सायकलची आवश्यकता पाहिजे बाबा? 3 चाकी. 3 चाकी सायकलची आवश्यकता पाहिजे. चालत आहे, मालकीन जाते असं राहणार शेतातलं काम कराय. बर. पेन्शन चालू आहे तुम्हाला? पेन्शन आहे 1500 रुपये आहे महिना. त्याच्या पेन्शन मध्ये घर चालतं का? नाही चालत खरं. हां बर. आणि मी काहीतरी व्यवसाय करू वाटते तुम्हाला? होय करू वाटतं. आज इथे उपस्थित असणारे आपले हारुगडे साहेब आणि इतर सर्वच मान्यवर आमच्यामार्फत आम्ही गोरगरिबांसाठी म्हणून एखादी सेवा द्यायची किंवा त्यांना बाबा ते अपंग आहेत त्यामुळे त्यांना सायकल द्यावी. खरं तर हा काही मोठा फार उपक्रम आहे अशातला भाग नाही, पण परमेश्वरानं आपल्याला सगळं दिलेलं असताना एखाद्या व्यक्तीला जर काही दिलेलं नसेल तर त्याला आपण देण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला 2 हात 2 पाय तरी परमेश्वरानं दिलेले आहेत. आपली देण्याची थोडीशी ऐपत आहे तर आपल्यामार्फत 1-2 लोकांचा जीवनामध्ये आनंद निर्माण करायचं काम आपण करावं अशी मानसिक इच्छा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ती बुद्धी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आयुष्यामध्ये? पैसा येतो आणि जातो, पण सद्बुद्धी असावी लागते. गोरगरिबांसाठी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येणं हे गरजेचं आहे. आणि हे करायला उपकृत करणं त्या असं करणारी जी माणसं आहेत म्हणजे महाराज किंवा आपल्या फाउंडेशन मार्फत जी हे माणसं करतात की त्याने सांगतात बाबा तुम्ही द्या हे लोकांना, हा जो उपक्रम आहे तो विशेष अभिनंदनीय आहे असं मला वाटतं. त्यानिमित्त आम्हाला ही संधी खरं तर मिळाली हे करण्याची. परमेश्वर खरं तर काय असतं, परमेश्वर स्वतः येत नाही मदतीला, परमेश्वर दूत पाठवतो. देवदूत म्हणतात तेच असतात की जे इतरांना मदत करतात. आणि असं कुठेतरी छोटासा देवदूत होण्याची संधी आम्हाला तुम्ही दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. तुम्हाला आज आपले माणसं फाउंडेशन आणि चौगले पेट्रोल पंपचे मालक पृथ्वीराजदादा पाटील यांच्यातर्फे जी सायकल मिळालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आभार मानते त्यांचे आभार मानते. मुलींचं सांगा. आपली माणसं फाउंडेशनचे आभार मानतो. मला सायकल मिळाली. चौगले पेट्रोलचे मालक यांचे आभार मानतो.